नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये। आज आपण नाशिकमधील पर्यटन स्थळ कोणती व किती किलोमीटर आहेत ते बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। मित्रांनो, नाशिक हे महाराष्ट्रातील सुंदर शहर आहे। हे शहर मुंबईपासून 160 किलोमीटर तर पुण्यापासून 210 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। चला तर पाहूया नाशिकमधील अतिसुंदर पर्यटन स्थळे। त्र्यंबकेश्वर मंदिर हे मंदिर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। नाशिकपासून हे जवळच ठिकाण आहे। भारतात असे समजले जाते की जो व्यक्ती त्र्यंबकेश्वरला जातो त्याला मोक्ष मिळते आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरमध्ये पितृदोष सुद्धा काढले जातात। हिंदू धर्मामध्ये त्र्यंबकेश्वरला खूप महत्त्व दिले जाते। पांडवलेणी गुफा पांडवलेणी ही गुफा त्रिशंमा हिल्स या पठारावर आहे। येथे लेण्यांची संख्या ही जवळजवळ 24 एवढी आहे। या लेण्या अशोक सम्राट यांनी बनवल्या आहेत। जैन शिलालेख आणि बुद्धाची मूर्ती देखील पाहायला मिळते। दूधसागर धबधबा हा महाराष्ट्रातील उत्कृष्ट धबधबा म्हणून ओळखला जातो। नाशिकपासून 11 किलोमीटर एवढ्या अंतरावर हा धबधबा आहे। हा स्पॉट एक पिकनिक स्पॉट बनलेला आहे। या ठिकाणी बहुतेक पावसाळ्यामध्ये गर्दी पाहायला मिळते। कुंभमेळा हा नाशिकमधील लोकप्रिय उत्सव आहे। हा अनेक वर्षापासून साजरा केला जातो। दर 12 वर्षांनी हा सुंदर मेळाव्याचे आयोजन केले जाते। हा जगातील सर्वात मोठा जमाव आहे। संपूर्ण भारतातून या मेळाव्याला लोक येत असतात। हा खूप मोठा मेळावा समजला जातो हिंदू धर्मातील। मुक्तिधाम मंदिर नाशिकमधील सर्वात उत्कृष्ट जागा म्हणून ओळखली जाते। या मंदिराच्या विशिष्ट वास्तूने हे उत्कृष्ट बनले आहे। मुक्तिधाम मंदिरात पवित्र 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यामुळे हे मंदिर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सर्व भिंती या भगवद्गीतेने लिहिलेल्या आहेत। सोला वाईन यार्ड सोला हे ठिकाण वाईनमधील गार्डन आहे। नागपूर जसे शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध, नाशिक हे शहर द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे। या शहराचे हवामान द्राक्ष लागवडीसाठी उत्तम असते। येथे अनेक प्रसिद्ध सोला वाईन गार्ड आहेत। सिक्का संग्रहालय हे नाशिकपासून 30 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। सिक्का संग्रहालय आशिया खंडातील एकमेव संग्रह आहे। या संग्रहालयात लेख, छायाचित्रे, वेगवेगळी नाणी देखील पाहायला मिळते। हरिहर किल्ला हा नाशिकमधील टाकीहर्ष या गावाजवळ आहे। या किल्ल्याची ओळख म्हणजे गडावरील पायऱ्या आहेत। हरिहर किल्ला चढताना कधी कधी उभी चढाई देखील चढते, त्यामुळे काळजीपूर्वक चढावे लागते। हा किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम किल्ला मानला जातो। ब्रह्मगिरी पर्वत इतिहास काळात श्रीहरगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखला जाणारा हा एक ब्रह्मगिरी पर्वत आहे। त्र्यंबकगडकडे जाताना कातळात कोरलेल्या 5 फूट उंचीचे हनुमानाची मूर्ती व एकमुखी दत्ताची मूर्ती याचे दर्शन घडते, असे हे ब्रह्मगिरी पर्वत। मित्रांनो, अशी ही नाशिकमधील अतिसुंदर पर्यटन स्थळे। त्याबद्दल माहिती आवडली का? आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून अशाच नवनवीन पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील। तोपर्यंत धन्यवाद।